नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सोनाली स्टाईल। मी माझ्या आयुष्यातील छोट्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत आहे। माझ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौरी गणपती विसर्जन आणि वाढतील लोकांच्या मनातील भावना। चला तर मग सुरू करूया। लाडू मोदक घेऊन या। बोला गणपती बाप्पा। धूम धूम आहे ना, अशी कुठेच भेटणार नाही। डिंगणगरवाडी हे ओनली वन बामणोली डिंगणगरवाडी। रोशनचा पाय तुटलाय पण त्या तरब्या काय गेल्यात नाही। आम्ही नाचलो पण आणि आमची फायनल इच्छा पूर्ण झाली, बाला डान्स नाचायची। आणि थोडं दुःख वाटतंय पण ठीक आहे, मजा केली आम्ही। आता गणपती विसर्जन झाली ना, अक्षरशः रडायला येते पण आम्ही दाखवू शकत नाही पब्लिक समोर। गणपती बाप्पा मोरया मोरया। सर्वांचे गणपती सभागृहामध्ये आले पण आमचाच यायला उशीर झाला। असं का झालं माहित नाही। उशीर झालं आणि बाप्पाला बाहेर घेऊन आम्ही पण निघालो विसर्जनाला। खरं तर मनामध्ये दुःख आणि चेहऱ्यावर हसू हेच सगळीकडे दिसत होते। चाकरमणी ज्या 7 ते 8 दिवसांसाठी गावी येतो त्यात तो त्याच्या आयुष्यातील सर्व आनंदाचे क्षण जगून घेतो। खरं तर चाकरमणी आणि गणपती हे नातं अनमोल आहे। वाईट वाटतं आम्हाला। आज गणपतीचं विसर्जन आहे। म्हणजे वाईट वाटते पण आनंद पण खूप होतो, कारण की पुढच्या वर्षी परत येणार आहे आपल्याकडे गणपती बाप्पा। पण खूप होतोय आमचा बाप्पा आम्हाला 5 दिवसांनी सोडून निघालाय। त्याचा आम्हाला दुःख उरात ठेवूनही आम्ही त्याचं विसर्जन आनंदाने करतो। खरंच असं म्हणतात ना, दुःखाचे दिवस लवकर संपत नाही पण सुखाचे दिवस धावून जातात। तसंच झालं ह्यावर्षी सुद्धा बाप्पा आले आणि आज बाप्पा निघाले। मनात हीच भावना, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी खरंच लवकर या। आवडतं बाप्पा आम्हाला तुमची सेवा करायला। मस्त घरामध्ये आनंदाचा माहोल, सुखाचे 6 दिवस सर्व कुटुंब एकत्र हसून खेळून। बाप्पाची आरती, बाल्या नाच हे जणू नशिबाला मिळाला एक अनमोल सुखच। बोला गणपती बाप्पा। मंगल मूर्ती। पुढच्या वर्षी लाडू मोदक येतील काय ग? अभि कसं वाटतंय विसर्जन आहे तर? दुःख वाटतंय की आनंद आहे? दुःख वाटतंय.
आल्याबरोबर सालावरप्रमाणे आले ते व्यवस्थित झाले. आजपर्यंतचा कार्यक्रम चांगला आला आहे. आता याच्या पुढे चांगले येऊन सर्व सुखपती द्यावी. खूप दुःख वाटतंय. या सणाची आपण एवढ्या आतुरतेने वाट पाहत असतो खूप दिवसापासून, आणि तो असा क्षण थोड्याच दिवसामध्ये असं वाटतं की कमी कालावधी भेटतो आपल्याला आणि आपण सर्व एन्जॉय करतो. तर सर्व गणेश भक्तांना धन्यवाद आणि सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो सण वर्षातून एकदाच येतो, ते पण 5-6 दिवसासाठी येतो. कोकणातला हा सर्वात मोठा सण आहे. कसं मुंबईत ते सर्व कर्मचारी कामधंद्यासाठी मुंबईला गेले असतात, पण ह्या सणासाठी सगळे लोक आतुरतेने येतात. सुट्टीचा प्रॉब्लेम असता सुद्धा तरी पण ते लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्यांच्यासाठी सगळ्यांचे आभार आहेत आणि देवपप्पाचे पण धन्यवाद मानते मी की त्यांच्यासाठी वेळ काढला जातो. 4 दिवसासाठी 1 दिवसासाठी सुद्धा हा वेळ एकत्र येतात. काय सांगितलं? नाही सांगायचं. मोठं सांगते काहीतरी. काय सांगितलं? ते नाही सांगणार आम्ही. ते देवबाबाचं नामचं सिक्रेट आहे. सिक्रेट आहे. करतो यार. कसे दिवस संपले का माहिती नाही अजून. 5 दिवस कसे गेले विसरू शकत नाही. मूर्ती बघा आमची सुंदर. बोला गणपती बाप्पा. अरे मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. रोशनचा पाय तुटलाय पण त्या तरब्या काय गेलत नाही. रोशन उठ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1.5 दिवसाच्या विसर्जनमध्ये पावसामुळे मला काय नाचायलाच नाही भेटलं, पण 5 दिवसाच्या विसर्जनमध्ये फायनली मला नाचायला भेटलं आणि ते पण बाल्या डान्स. एवढं भारी वाटलं ना काय सांगू. खूप इच्छा होती माझी बाल्या डान्स नाचायची आणि बाप्पाने ती इच्छा पूर्ण केली. भेटल रे
खूप मस्त वाटतंय. आम्ही नाचलो पण आणि आमची फायनल इच्छा पूर्ण झाली, बाला डान्स नाचायची. थोडं दुःख वाटतंय पण ठीक आहे, मजा केली आम्ही. मजा केली. काय वाटतं वहिनी? छान वाटतंय, खूप मस्त मजा आली. नाचून मजा आली. हो, नाचून मजा आली. तुम्हाला नाचायला तर मजा आली. आम्ही दरवर्षी ही प्रथा फॉलो करताय ना दरवर्षीप्रमाणे. निलिमा काय वाटतंय? खूप मजा आली पण दुःख पण होतंय की गणपती विसर्जन झाले याच्याबद्दल. पुढच्या वर्षी पण अजून चांगलं व्हावं. अजून चांगलं व्हा पुढच्या वर्षी. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या. हा, तुम्ही काय सांगाल वहिनी? सगळ्यांच्या इच्छा पण पूर्ण व्हाव्या आणि पुढच्या वर्षी सगळे जण अजून वाढत राहावं. ठीक आहे, धन्यवाद. सर्व लोकांना दुःख होतं. तसं एखाद्या घरातला एक नंबर गेल्यासारखं वाटतं. होय काय? आम्हाला काय नको, पुढच्या वर्षी लवकर आहे. लवकर जसे या वर्षी 5 दिवस कधी निघून गेले हे आम्हाला कळलं नाही. आणि आता पुढल्या वर्षी बाप्पा कधी येणार यासाठी आमचा जो चाकरमणी जो वर्ग आहे ना, तो त्याची वाट पाहत असतो, नियोजन करत असतो. कधी मला एकदा गावाला जायला मिळतो, असा जल्लोष आपल्याला करायला मिळतोय. आता हे 6 दिवस संपले, आता परत 2 दिवसांनी सगळे मुंबईला जाणार, कामाला लागणार. परत आहे तो रुटीन चालू होणार कामाचा. तर आता मजा होती ती संपली. ज्या ठिकाणी विसर्जन झाले त्या ठिकाणवरचे खडी बाप्पाच्या पाटावरून घरी आणले जाते आणि ती खडी घराच्या आतमध्ये, घराच्या अवतीभोवती आणि घरावर टाकली जाते. आपले पूर्वज असे म्हणतात की त्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. मोरया मोरया. फायनली विसर्जन झालंय. पुढच्या वर्षी परत भेटू आपण. बाय.